नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत। हिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त गाजर मिळतात। अशी लाल बुंद गाजर बघून असं वाटतं कधी कधी हा गाजर घ्यावा आणि गाजरचा हलवा बनवावा। तर आज मी हिवाळा स्पेशल मस्त ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा तयार करणार आहे। आणि हो, जरी ही रेसिपी ऑथेंटिक असेल, पारंपरिक असेल तरी इझी आहे। तर गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी हे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। तुम्ही कुठलीही तुमची घरची जी कढई आहे ती घेऊ शकता, फक्त हेवी बॉटम असायला पाहिजे म्हणजे खाली चिटकणार नाही। तर यामध्ये सगळ्यात आधी आपण 1 किलो गाजरचा कीस घालून घेऊ। तर मी इथे 1 किलो गाजर आणली, ती स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ती छिलून घेतली आणि त्यानंतर मस्त ही अशी किसून घेतलेली आहे। तर तुम्ही बघितलं, किसलेल्या गाजरच्या हलव्याची जी टेस्ट आहे, त्याचं जे टेक्स्चर आहे ते कुठल्याही शॉर्टकट रीतीने ज्या केलेले गाजरचा हलवा असतो त्यामध्ये ती मजा येत नाही। म्हणून मस्त मी गाजर हे किसून घेतलेले आहे। गाजराचा किस करताना असं काही आवश्यक नाही आहे की तुम्ही बारीक किसणीने करा, मीडियम करा, जाड करा, कसंही करा। जाड किसणीने कराल तर थोडा भाजायला वेळ लागू शकतो। मग मी इथे मीडियम किसणीने छान असा गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला आधीच तूप वगैरे घालायचं नाही आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं, गाजरमध्ये जेवढं काही मॉइश्चर असेल तर ते रिलीज होऊ द्यायचं, ते कमी होऊ द्यायचं। म्हणजे गाजरामधला जो काही थोडासा पाण्याचा अंश असेल तो कमी होऊ द्यायचा। इथे बघा, मी 5 ते 7 मिनिटं हा मीडियम गॅसवरती हलवा भाजून घेतला। तुम्ही बघत आहात याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते ऑलमोस्ट कमी झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला या स्टेजला तूप घालून घ्यायचं आहे। जरी हा ऑथेंटिक गाजरचा हलवा असला, पारंपरिक पद्धतीने आपण गाजरचा हलवा करत असलो तरी तुपाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी तूप घेतलं होतं सुरुवातीला, पण मला इथे 1 वाटी तूप लागलेलं नाही आहे। तर मी इथे अर्धी वाटी तूप आधी सगळ्यात आधी घालून घेते आणि त्यानंतर हा गाजरचा हलवा किंवा हे जे गाजरं आहे हे मस्त भाजून घेते। जेव्हा गाजरचा हलवा सगळ्यात आधी तुपात आपण भाजतो, म्हणजे गाजरं किसलेली जी गाजरं आहे ती जर आपण तुपामध्ये भाजतो, त्याचा जो टेस्ट आहे, त्याची जी चव आहे, त्याचा जो टेक्स्चर आहे ते अप्रतिम येते। जर तुम्ही हे कुकरमध्ये कराल, गाजरचा हलवा कुकरमध्ये कराल किंवा कट करून कराल, जसं आजकाल वेळ नसेल तर आपण तेही करतो, पण त्यापेक्षा या गाजरच्या हलव्याला तुमच्या टेस्ट पण येईल आणि टेक्स्चर पण येईल। आता आपण हे तूप घालून मस्त 10 मिनटं लो टू मीडियम गॅसवर भाजून घेऊ। इथे आपण 10 मिनटं हा गाजरचा हलवा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 150 ग्राम खवा घालायचा आहे। तर आजच्या आपल्या या गाजरच्या हलव्याचा की इन्ग्रेडियंट तर गाजर आहे, पण त्यानंतरचा इन्ग्रेडियंट जो इम्पॉर्टंट आहे तो आहे खवा। तर खवा घालून तुम्ही हा गाजरचा हलवा नक्की करून बघा। इतका सुंदर होतो, इतका मस्त लागतो आणि त्याला एक मस्त क्रीमी असं टेक्स्चर येतं। तर इथे आपण 150 ग्राम खवा घातलेला आहे आणि हे छान भाजून घेऊ। तर इथे मी परत 5-7 मिनटं लो टू मीडियम गॅसवरती हे छान भाजून घेणार आहे। इथे 5 मिनटं झालेली आहे। मी हे छान मिक्स पण करून घेतलं आणि मिक्स करता करता भाजून पण झालेलं आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ। तर इथे मी पाऊण वाटी साखर घातलेली आहे, ही पण छान मिक्स करून घेऊ आणि मस्त ही साखर विरघळतपर्यंत, त्यानंतर हा गाजरचा हलवा थोडासा अजून थिक होतपर्यंत आपण हे भाजून घेऊ। तर इथे मी 3-4 मिनटं परत भाजून घेतलं। तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर झालेलं आहे। मस्त 4-5 मिनटं हा गाजरचा हलवा आपला भाजून झालेला आहे। तर इथे मी सुरुवातीपासून कमीत कमी 25 मिनटं ते 30 मिनटं आपल्याला हा हलवा भाजून घ्यायचा आहे। तर मी हे 30 मिनटं मस्त भाजून घेतलं। कमी गॅसवर, लो गॅसवर, मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं, गॅस हाय करायचा नाही। आणि जेव्हा असं तूप सुटायला लागला गाजरच्या हलव्यातून, तेव्हा आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। तरी मी इथे काजू, बदाम, थोडेसे पिस्ता आणि
किसमिस म्हणजेच बेदाणे घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर मी पाव चमचा वेलची पावडर घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर इथे मी 2-3 मिनटं परत हा छान परतवून घेतला, मिक्स करून घेतला. आपला हा गाजरचा हलवा तयार आहे. याला संपूर्ण मला 30 मिनटं लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तूप सुटलेलं आहे. आता आपण हे सर्व करू. इथे मी वरून थोडासा चांदीचा वर्क लावून घेत आहे, ऑप्शनल आहे. आता मला ही मस्त सजावट करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी हे लावून घेते. त्यानंतर आपण काजूनी गार्निशिंग करून घेऊ आणि आपला गाजरचा हलवा मस्त खायला तयार आहे. अशा पद्धतीने गाजरचा हलवा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.